नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा आहे, पण तितकाच गुंतागुंतीचा सुद्धा आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण भारताच्या इंधन धोरणाचं म्हणजेच पेट्रोल डिझेलच्या अर्थकारणाचं संपूर्ण चित्र उलगडणार आहोत. गेल्या काही दशकामध्ये सरकारच्या धोरणांमुळे भारताच्या तेल बाजारात आणि मोठ्या कंपन्यांच्या नफ्यात नेमका काय आणि किती मोठा बदल झालाय हे आपण पाहणार आहोत. चला तर मग थेट सुरुवात करूया. आता एक अगदी साधा प्रश्न पडतो. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर जेव्हा धडामकन कोसळतात तेव्हा आपल्याकडचे पेट्रोल आणि डिझेलचे दर का कमी होत नाहीत? हे असं गूढ आहे ना, जे प्रत्येक वेळी इंधन भरताना आपल्या मनात येतं. पण याचं उत्तर एका ओळीत देता येणार नाही. हे सगळं लपलेलं आहे कर, रिफायनिंग कंपन्यांचा नफा आणि सरकारी धोरणांच्या एका भल्या मोठ्या जाळ्यात. आता हे गणित समजून घेऊया. इथं सर्वात मनोरंजक गोष्ट काय आहे माहितीये? आपण पेट्रोल पंपावर जे पैसे देतो ना, त्यातील निम्म्याहून कमी रक्कम ही प्रत्यक्ष कच्च्या तेलाची असते. म्हणजे कच्च्या तेलाचा खर्च फक्त 40%. मग उरलेले पैसे कुठे जातात? तर तो संपूर्ण भाग जातो केंद्र सरकारचं उत्पादन शुल्क, राज्य सरकारचा व्हॅट, रिफायनरीजचा मार्जिन आणि पेट्रोल पंप चालवणाऱ्या डीलर्सचं कमिशन या सगळ्यांमध्ये. तर हे सगळं अर्थशास्त्र नीट समजून घेण्यासाठी आपण 5 टप्प्यांतून जाणार आहोत. 1. इंधन सबसिडीचं युग. 2. खाजगी कंपन्यांचे निर्यात धोरण. 3. नियंत्रणमुक्तीचा म्हणजेच डिरेग्युलेशनचा टप्पा. 4. रशियन क्रूडचा मिळालेला मोठा फायदा. आणि 5. सध्याची कर आधारित इंधन अर्थव्यवस्था. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. इंधन सबसिडीचे युग. हा तो काळ होता जेव्हा इंधनाच्या किमतींवर सरकारचं पूर्ण आणि अतिशय कडक नियंत्रण होतं. ह्या काळात एक शब्द नेहमी कानावर पडायचा: अंडर रिकव्हरी. ह्याचा सोपा अर्थ काय? तर देशातली महागाई वाढू नये म्हणून जेव्हा सरकार तेल कंपन्यांना त्यांचा जो प्रत्यक्ष खर्च आहे त्यापेक्षा कमी किमतीत पेट्रोल डिझेल विकण्याचे आदेश देतं, तेव्हा या कंपन्यांना जे नुकसान सहन करावं लागतं त्याला अंडर रिकव्हरी म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर हे लोकांसाठी स्वीकारलेलं सक्तीचं नुकसान होतं. हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते पाहूया. हे साधं गणित बघा. समजा डिझेलची प्रत्यक्ष किंमत 50 रुपये, पण सरकारी नियमानुसार ते फक्त 35 रुपयांनाच विकता येते. म्हणजे काय झालं? प्रति लिटर 15 रुपयांचं थेट नुकसान. आणि हाच तो सबसिडीचा मूळ भार होता. कागदावर हे गणित कदाचित सोपं वाटेल, पण प्रत्यक्षात हे खूप महागात पडणारं होतं. मग साहजिकच प्रश्न पडतो की हे 15 रुपयांचं नुकसान भरून कोणी काढलं? तर इंधन स्वस्थ ठेवण्याची ही मोठी किंमत ऐतिहासिकदृष्ट्या आपल्या सरकारी कंपन्यांना म्हणजेच PSUंना चुकवावी लागली. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांनी हे नुकसान सोसलं. या सबसिडीमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. सरकारकडेही थेट द्यायला पैसे नव्हते, म्हणून त्यांनी भविष्यात पैसे देण्याचे ऑइल बॉन्ड्स जारी केले. आणि हो, ONGC सारख्या कंपन्यांनाही या नुकसानीचा भार सक्तीने उचलायला लावला. हे सगळं सरकारी पातळीवर सुरू असताना याच काळात देशातलं खाजगी क्षेत्र काय करत होतं? तर आपला दुसरा टप्पा तोच आहे: खाजगी निर्यात धोरण आणि नफ्याचं एक नवं मॉडेल. इथे आपल्याला 2 पूर्णपणे वेगळ्या पद्धती पाहायला मिळतात. एकीकडे सरकारी कंपन्यांचं मॉडेल होतं जे देशांतर्गत विक्री आणि सबसिडीच्या ओझ्याखाली दबलेलं होतं. दुसरीकडे रिलायन्ससारख्या खाजगी कंपन्यांचं मॉडेल होतं. त्यांनी काय केलं? त्यांनी देशांतर्गत बाजारात इंधन विकलंच नाही, त्यांनी निर्यातीवर लक्ष केंद्रित केलं. यामुळे त्यांच्यावर सबसिडीचा कोणताही भार नव्हता आणि त्यांच्या किमती थेट जागतिक बाजाराशी जोडलेल्या होत्या. हा त्यांच्यासाठी एक खूप मोठा गेम चेंजर ठरला. पण खाजगी कंपन्यांना जागतिक बाजारात हा एवढा मोठा फायदा कसा मिळाला? याचं उत्तर त्यांच्या अवाढव्य पायाभूत सुविधांमध्ये आहे. जामनगर रिफायनरीचं उदाहरण घ्या. हा प्रकल्प केवळ प्रचंड मोठाच नव्हता, तर तिथे स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजेच सेझच्या कर सवलती होत्या. प्रकल्प किनारपट्टीवर असल्यामुळे वाहतुकीचा खर्च अगदी नगण्य आणि तंत्रज्ञान इतकं प्रगत होतं की जागतिक स्तरावर नफा कमावणं त्यांच्यासाठी अत्यंत सोपं झालं. या सगळ्या प्रगत तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष फायदा कसा झाला हे आपण 3 पायऱ्यांमध्ये समजू शकतो. एकीकडे सर्वसाधारण रिफायनऱ्या $100चं महागडं लाईट क्रूड वापरत होत्या. पण या प्रगत रिफायनऱ्यांनी काय केलं? त्यांनी $80चं स्वस्त आणि खराब दर्जाचं हेवी सोर क्रूड विकत घेतलं. त्यावर त्यांच्या प्रगत युनिट्समध्ये प्रक्रिया केली आणि तेच उच्च दर्जाचं प्रीमियम पेट्रोल डिझेल जागतिक बाजारात प्रीमियम दराने विकलं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर स्वस्त कच्चा माल घेऊन त्यातून प्रचंड नफा कमावण्याचं हे मुख्य तंत्र होतं. तर
इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोणत्याही रिफायनरीच्या यशाचं खरं मोजमाप एका विशिष्ट निकषावर केलं जातं. त्याला ग्रॉस रिफायनिंग मार्जिन किंवा GRM म्हणतात. म्हणजे काय तर तयार झालेल्या सगळ्या उत्पादनांचं बाजारातलं मूल्य आणि त्यासाठी वापरलेल्या कच्च्या तेलाची किंमत यातील हा थेट फरक. थोडक्यात हा GRM जितका जास्त तितकी ती रिफायनरी अधिक फायदेशीर. बरं, यानंतर वेळ आली ती एका अशा मोठ्या धोरणात्मक बदलाची, ज्याने या संपूर्ण उद्योगाचे नियमच मुळापासून बदलून टाकले. आपला तिसरा टप्पा नियंत्रण मुक्तीचा म्हणजेच डिरेग्युलेशनचा टप्पा. ही ऐतिहासिक टाईमलाईन बघा. 2010 मध्ये पेट्रोल आणि त्यानंतर 2014 मध्ये डिझेलच्या किमती सरकारी नियंत्रणातून कायमच्या मुक्त करण्यात आल्या, म्हणजेच त्या जागतिक बाजाराशी जोडल्या गेल्या. आणि याच बदललेल्या नियमांमुळे पुढे 2022 मध्ये रशियन क्रूडचा प्रचंड मोठा फायदा मिळवण्याचा मार्ग खुला झाला. आता डिरेग्युलेशननंतर नेमकी परिस्थिती कशी बदलली? अनेक वर्षांनंतर तेल कंपन्यांना त्यांच्या किमती ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळालं. यामुळे साहजिकच सरकारी कंपन्यांवरील सबसिडीचा भार खूप कमी झाला. पण यात सर्वात महत्त्वाची गोष्ट काय घडली? तर रिलायन्ससारख्या खाजगी कंपन्यांनी देशांतर्गत पेट्रोल पंपांच्या व्यवसायात पुन्हा एकदा जोरदार प्रवेश केला, कारण आता त्यांनाही इथल्या बाजारात नफा कमावण्याची समान संधी उपलब्ध झाली होती. इथून आता आपण आजच्या आधुनिक भूराजकीय कालखंडाकडे वळूया. आपला चौथा टप्पा रशियन क्रूडचा फायदा आणि त्यातून मिळालेली ऐतिहासिक संधी. ह्यातलं गणित बघा, खरोखरच थक्क करणार आहे. एका बाजूला जेव्हा जागतिक बाजारात स्टँडर्ड ब्रेंट क्रूड $120 आसपास पोहोचलं होतं, तेव्हा रशियन क्रूडवर तब्बल $25 ते $35 प्रचंड सवलत मिळत होती. म्हणजे भारतीय रिफायनरसाठी खरेदीची प्रत्यक्ष किंमत फक्त $95 ते $95 इतकीच होती. यामुळे त्यांचं ग्रॉस रिफायनिंग मार्जिन ऐतिहासिक पातळीवर जाऊन पोहोचलं. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की योग्य वेळी योग्य क्षमता आपल्याकडे असण्याचे काय फायदे होतात. रिलायन्स आणि नायरा एनर्जी यांसारख्या कंपन्यांकडे हे स्वस्थ पण प्रक्रियेसाठी अतिशय कठीण असलेलं कच्चं तेल हाताळण्याची तांत्रिक क्षमता आधीपासूनच होती. त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. त्यांनी अतिशय स्वस्थ कच्च्या तेलाचं रूपांतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्पादनांमध्ये केलं आणि अक्षरशः प्रचंड नफा मिळवला. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळतोय. टप्पा 5 कर आधारित इंधन अर्थव्यवस्था म्हणजेच आजचं इंधन वास्तव. इथे एक अतिशय रंजक विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो. 2008 मध्ये जेव्हा जागतिक पातळीवर कच्च्या तेलाची किंमत $147 सर्वोच्च पातळीवर होती, तेव्हा भारतात पेट्रोल ₹50 आसपास होतं. पण 2016 मध्ये जेव्हा जागतिक क्रूड तब्बल $44 पर्यंत खाली घसरलं, तेव्हाही भारतात पेट्रोल ₹65 वरच होतं. असं कसं? जागतिक क्रूड इतकं स्वस्त होऊनही आपल्याकडच्या किमती कमी का झाल्या नाहीत? याचं उत्तर आपल्याला आजच्या या नवीन समीकरणात मिळतं. झालं असं की जेव्हा जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर घसरले, तेव्हा त्या घसरणीचा थेट फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याऐवजी सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क आणि वॅट मोठ्या प्रमाणात वाढवला. थोडक्यात सांगायचं तर इंधनावरील कर हा सरकारी तिजोरीचा एक अत्यंत महत्त्वाचा आधार बनला. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्यही आयात खर्च ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. निष्कर्ष हाच की भारत आता सबसिडीच्या युगातून पूर्णपणे बाहेर पडून एका कर आधारित अर्थव्यवस्थेत स्थिरावला आहे. ह्या संपूर्ण विश्लेषणाचं सार आपण एका वाक्यात सांगू शकतो. बघा, हे कोणत्याही एका बाजूचं समर्थन नाही, तर भारतीय इंधन धोरणाचं हे कटू वास्तव आहे. ऐतिहासिकदृष्ट्या एका बाजूला सरकारी कंपन्यांनी सामाजिक आणि राजकीय खर्च सहन केला, तर दुसऱ्या बाजूला खाजगी रिफायनर्सनी अतिशय कुशलतेने या धोरणांचा फायदा घेत बाजारावर आधारित नफा मिळवला. आता शेवट करताना आपण एका महत्त्वाच्या प्रश्नावर नक्कीच विचार करायला हवा. आजच्या या पूर्णपणे बाजारावर आधारित असलेल्या व्यवस्थेमध्ये जेव्हा जागतिक बाजारात अस्थिरता येते किंवा किमती भडकतात, तेव्हा त्याचा अंतिम खर्च शेवटी कोण सहन करतं? मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, सरकार की नेहमीप्रमाणे सर्वसामान्य ग्राहक? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनीच सखोल विचार करणं गरजेचं आहे. हे सखोल विश्लेषण आपण इथेच थांबूया. ऐकल्याबद्दल धन्यवाद.